खरं तर अजितदादांनी विधानसभेमध्ये वचन दिलं होतं किंवा त्यांनी शब्द दिला होता का 5 तारखेच्या सर्व दिव्यांगांना त्यांचं मानधन भेटत जाईल. नाही भेटलं तर वित्त सचिवाचं आम्ही मानधन रोखेल. म्हणजे त्यांचा पगार रोखेल. ते झालंच नाही आणि लाडक्या बहिणीला 1500 दिव्यांगाला मात्र त्यांनाही 1500 इतर राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर 4,000 5,000 असं मानधन दिलं जातं. पण महाराष्ट्रात दिव्यांग मंत्रालय स्थापन होऊन सुद्धा फक्त 1500 रुपये मानधन दिले जाते. ते वाढवण्यात यावं यासाठी राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात पालकमंत्र्यांच्या समोर भीक मागणं आंदोलन सुरू केलेलं आहे. मला वाटतं सरकारनं लगेच या संदर्भात भूमिका घ्यावी. मूकबधीर असेल, अंध बांधव असेल, अस्थिव्यंग असेल आणि अतितीव्र मंदर असेल. या संदर्भात तातडीनं बैठक घ्यावी, नाहीतर यानंतर अधिक मोठं आंदोलन आम्ही भविष्य काळात करणार आहोत. मला असं वाटतं ते वित्तमंत्री आहे आणि त्यांनी जी भूमिका विधानसभेत घेतली होती त्यानुसार त्यांनी भूमिका घ्यावी. आमचं कोणाच्या विरोधात रोष नाही आहे, पण दिव्यांगांसाठी आपण किमान भूमिका घेणं फार गरजेचे आहे. 2000 पदाच्या मंजुरात भेटल्यानंतर ते पदं भरल्या जात नाही. जिल्हा आणि तालुका स्तरावर सुद्धा अजूनही दिव्यांगांच्या तक्रारी घेण्यासाठी कोणी शिल्लक नाही. अशा 10-15 तक्रारी आहे, प्रश्न आहे ते मार्गी लावावे अशी विनंती आहे. दिव्यांगांना वेळेवर मानधन नाही. इतर राज्यात भेटणाऱ्या मानधनापैकी 50% मानधन महाराष्ट्रात भेटत नाही. म्हणजे अतिशय विचित्र अवस्था आहे. दिव्यांग मंत्रालय स्थापन झालं पण कर्मचारीच नेमले नाही. अशा विविध मागण्यासाठी हे आंदोलन राज्यभर प्रत्येक जिल्ह्यात दिव्यांग बांधव भीक मागू आंदोलन करत आहे. आणि यामधूनच जर सरकारनं जर निर्णय घेतला नाही, काल मी फडणवीस साहेबांना मेसेज केला होता का या संदर्भात लगेच मीटिंग घ्या. त्यांनी होकार दिला, परंतु जर मीटिंग घेऊन निर्णय जर झाले नाही तर मार्च महिन्यात मोठं आंदोलन डायरेक्ट मंत्रालयात आम्ही करू. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.